आता लाडक्या बहिणींना मिळणार 5,000 रुपये बोनस. आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. महिलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नवरात्री निमित्ताने लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 5,000 रुपयांचे बोनस थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये. आता हे कसे मिळणार आहे, काय होणार आहे, आपण आता व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. त्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा तुम्ही व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघताय, कोणत्या तालुक्यामधून बघताय, तुमचा तो तालुका जिल्हा कमेंट करायला विसरू नका. तर काय आहे अपडेट, राज्याच्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना या संदर्भात माहिती दिली आहे की लाडक्या बहिणींना 5,000 रुपये नवरात्रीनिमित्त मिळणार आहेत, अशी आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तर हे आता खाली आपण बघू शकतो. तर यासाठी अटी त्यांनी लावलेल्या आहेत. तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात का? तर ते काय म्हणतात बघा. जर हो असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे आणि तातडीने पूर्ण करण्यासारखे अपडेट आहे. म्हणजे त्यांच्याकडे राज्य सरकारकडून या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना EKYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात मिळणारे लाभ थांबवले जाण्याची शक्यता आहे म्हणते ते. तर तुम्ही हे बघू शकता, हे EKYC पूर्ण करून घ्यावी लागत आहे. त्यामुळेच तुम्हाला हे 5,000 रुपये आणि इतर पुढचे हप्ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यात आवश्यक जमा केले जातील. तर EKYC ही तुम्हाला पूर्ण करायची आहे. EKYC झाल्याशिवाय तुम्हाला याचा अजिबात लाभ भेटणार नाही. तर आता पुढे बघूया काय अपडेट नवीन हे काय म्हणतायत. आता यासाठी किती जिल्हे पात्र आहेत आता आपण बघणार आहोत. 1 नंबरला आहे मुंबई शहर, 2 मुंबई उपनगर, 3 नंबर ठाणे, 4 नंबर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. आता त्यांनी फक्त 16 जिल्ह्यांसाठीच अवेलेबल केलेले आहे. पुढे हे जिल्हे वाढवण्यात येणार आहेत. पुढे मी व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहे त्यांचा, पण ते जिल्हे त्या सक्रिय होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्हाला एक काम करायचे, तुमचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे वेळोवेळी तपासत जा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात होणारे लाभ कमी करण्यात येतील. त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर हे आता महत्त्वाचे झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पण वेळोवेळी तपासत जा, कारण त्या सर्व्हरमध्ये एखाद्या बार इश्यू आल्यानंतर तो तुमचे लिंक असलेले मोबाईल नंबर तो हटवला जात आहे. त्यामुळे तुमचे पुढील लाभ बंद होण्याआधी तुम्ही सतत चेक करत राहा की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही आणि बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पण तपासत जा. हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींनो, आणि या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.